हॅलो माय डिअर स्टुडंट्स, मागील काही व्हिडिओज पासून आपण काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट जे आहे ते डिस्कस करत आहे. त्यामध्ये एक मेजर टॉपिक किंवा एक मेजर चॅप्टर जे आहे ते आपण डिस्कस केलं, दॅट इज सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. सो सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री या चॅप्टर मध्ये आपण वेगवेगळे जे टॉपिक डिस्कस केले, त्यानंतर आता एक नवीन चॅप्टर जे आहे ते आपण सुरू करणार आहे, ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. एक मेजर टॉपिक म्हणू शकतो किंवा इन केस ऑफ 11th स्टँडर्ड सिलेबस आपण म्हणू शकतो की एक नवीन चॅप्टर जे आहे ते आपण सुरू करणार आहे, दॅट इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम. सो ॲटमिक स्ट्रक्चर किंवा ॲटम जे आहे याचं स्ट्रक्चर जे आहे ते कसं असते, काय असते, हे आपण थोडंसं पाहिलेलं आहे. थोडंसं कुठे पाहिलेलं आहे तर मागील व्हिडिओमध्ये आपण एक ॲटमिक थेअरी जी आहे ती डिस्कस केली. कुठली थेअरी डिस्कस केली तर डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. जॉन डाल्टन जो आहे त्यांनी त्याची ॲटॉमिक थेअरी जी आहे ही संपूर्ण जगासमोर जी आहे ती मांडली आणि त्या थेअरीमध्ये त्यांनी काय सांगितलं की ॲटम इज द स्मॉलेस्ट टायनी पार्टिकल. दॅट मीन्स मॅटर जो आहे तो कशाने बनलेला आहे तर तो ज्या स्मॉल टायनी पार्टिकल्सनी बनलेला आहे त्याला त्यांनी म्हटलं ॲटम. त्याला त्यांनी काय म्हटलं तर ॲटम म्हटलं. सो त्यांनी त्यामध्ये काही पॉइंट्स जे आहेत ते सांगितले. ते पॉइंट्स कुठले सांगितले ऍक्च्युली तर पहिला पॉइंट तर हा सांगितला त्याने की ॲटम जो आहे इट इज द स्मॉलेस्ट टायनी पार्टिकल ऑफ मॅटर. सर्वात लहान पदार्थाचा सर्वात लहान कण जो आहे त्याला ॲटम म्हणतात. असं फर्स्ट टाइम जे आहे ते जॉन डाल्टननी जे आहे ते तिथे आपल्या ॲटॉमिक थेअरीमध्ये जे आहे ते सांगितलं. त्यासोबत त्याने ॲटम बद्दल आणखीन काय सांगितलं तर त्यांनी हे सांगितलं की ॲटम इज इंडिव्हिजिबल, इनडिस्ट्रक्टिबल, इट इज स्पेरिकल इन शेप, इट इज सॉलिड स्पियर लाईक शेप असं त्यांनी तिथे म्हटलं. म्हणजे याचा अर्थ काय की त्याने सांगितलं होतं की ॲटम जो आहे तो अनदर फर्दर पार्टिकल्स मध्ये जे आहे ते डिव्हाइड करता येत नाही. ॲटम इज दी स्मॉलेस्ट पार्टिकल. त्यावेळेस ही एक प्रिमिटिव्ह थेअरी होती. रिसर्च जो आहे तो पुढे गेलेला नव्हता, त्यामुळे अदर सायंटिस्ट जे आहे ते त्याच्या या स्टेटमेंटवर जे आहे ते ॲग्री झाले होते. But in case of late 19th century or 20th century, starting of 20th century, एक बिग ब्लो तिथे झाला की जी डाल्टनची थेअरी आहे त्यामधले बरेचसे पॉइंट जे डाल्टननी तिथे सांगितले होते दीज आर नॉट ट्रू. त्यांनी जे वेगवेगळे स्टेटमेंट केले होते ते फॉल्स स्टेटमेंट म्हणून पुढे येत होते. जसं जसा केमिस्ट्रीमध्ये ॲटॉमिक थेअरीवर किंवा ॲटम्सवर रिसर्च जो आहे तो वाढत होता. कुठला तर त्यातला एक सिंपल पॉइंट जर सांगितला तर ॲटम जो आहे इट इज इंडिव्हिजिबल. हे कोणी सांगितलं? हे सांगितलं होतं डाल्टननी. बट त्यानंतर बरेचसे पार्टिकल जे आहेत सब ॲटॉमिक पार्टिकल जे आहे ते तिथे डिस्कवर झाले जेव्हा ॲटमवर वेगवेगळ्या सायंटिस्टनी स्टडी केला, लाईक जे थॉम्सन, देन रुदरफोर्ड, नील्स बोर्स यांनी जेव्हा स्टडी केला, देन चॅडविक इज ऑल्सो देअर. तर त्यामध्ये काय आढळलं की ॲटम इज मेड अप फ्रॉम सब ॲटॉमिक पार्टिकल और ॲटम कन्सिस्ट ऑफ सम सब ॲटॉमिक पार्टिकल्स. त्यामधील मेजर 3 पार्टिकल्स जे आहेत ते आपल्याला स्टडीमध्ये सुद्धा आहे. ते म्हणजे प्रोटॉन्स, देन इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन्स. जेव्हा डाल्टननी त्याची थेअरी प्रपोज केली होती त्यावेळेस फक्त काय माहिती होतं तर ॲटम जो आहे तो इंडिव्हिजिबल आहे. दॅट मीन्स इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल आणि त्याला फर्दर स्मॉल पार्टिकल मध्ये डिव्हाइड करता येत नाही. त्याचं हे जे स्टेटमेंट होतं ते फॉल्स ठरलं जेव्हा थॉम्सननी किंवा रुदरफोर्डनी जो आहे तो फर्दर रिसर्च तिथे ॲटम्सवर जो आहे तो केला आणि त्यांनी द फर्स्ट वन इज इलेक्ट्रॉन जो आहे तो डिस्कवर केला किंवा त्यानंतर प्रोटॉन जो आहे तो सुद्धा डिस्कवर झाला आणि फायनली न्यूट्रॉन सुद्धा डिस्कवर झाला. सो म्हणजेच ॲटम जो आहे तो डिव्हिजिबल आहे हे नंतर रिसर्च मध्ये जे आहे ते तिथे समजलं.
दॅट मीन्स असे बरेचसे ड्रॉबॅक जे आहेत ते डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीमध्ये जे आहेत ते निघाले. सो जे ड्रॉबॅक्स निघाले त्यांना ओव्हरकम करण्यासाठी तिथं जो काही रिसर्च झालेला आहे त्यामध्ये हे जे पार्टिकल्स जे काही डिस्कवर झाले, सर्वात आधी आपण ते पार्टिकलची डिस्कवरी जी आहे, दॅट मीन्स हिस्ट्री ऑफ दॅट पार्टिकल, हाऊ दे आर डिस्कवर, त्या आधी आपण जे आहे ते डिस्कस करू. अबाउट इलेक्ट्रॉन्स, अबाउट प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. सो डिस्कवरी ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन जे आहे ते आपण इथे डिस्कस करू आजच्या या टॉपिकमध्ये. सो सर्वात आधी ज्या सब ॲटॉमिक पार्टिकल बद्दल आपण डिस्कस करणार आहे तो आहे इलेक्ट्रॉन. दॅट मीन्स डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे ते कशी झाली ते आपण इथे पाहणार आहे. सो अवर फर्स्ट टॉपिक इन स्ट्रक्चर ऑफ ॲटम, दॅट इज डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो इन केस ऑफ डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन आपण जर पाहिलं तर हाऊ दॅट इलेक्ट्रॉन आर डिस्कवर, जे थॉम्सन, ऑल क्रेडिट गोज टू द ग्रेट केमिस्ट और द ग्रेट सायंटिस्ट, दॅट इज जे थॉम्सन. जे थॉम्सनने ऍक्च्युली तिथे त्याच्या वेगवेगळ्या रिसर्च मध्ये जे आहे ते केमिस्ट्रीमध्ये भरपूर योगदान जे आहे ते दिलेलं आहे. त्यापैकी एक म्हणजे इलेक्ट्रॉन किंवा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल त्याला आपण म्हणू. सो हाऊ दॅट इलेक्ट्रॉन्स आर डिस्कवर इन द इयर 1897, 1897 सालची ही गोष्ट आहे. जे थॉम्सन जो आहे इन द इयर 1897, जे थॉम्सन स्टडीड ऑन कॅथोड रेज. जे थॉम्सन जो आहे तो कॅथोड रेज वर जो आहे तो स्टडी करत होता. सो ड्युरिंग दॅट स्टडी ऑन कॅथोड रेज ही फाउंड दॅट कॅथोड रेज आर a stream of, that cathode rays are a stream of small negatively charged particles. ते जे कॅथोड रेज आहे ज्याच्यावर त्याचा रिसर्च जो आहे सुरू होता, कोण रिसर्च करत होता तर जे थॉम्सन. तर त्याला हे फाइंड आउट तिथे झालं की त्या ज्या कॅथोड रेज आहेत त्या कशाने बनलेल्या, दीज आर मेड अप फ्रॉम, और इट इज अ स्ट्रीम ऑफ small, very small actually, negatively charged particles. They are very lighter in weight, about 1837 times lighter than the mass of hydrogen. हायड्रोजन ॲटमचं जेवढं काही मास असेल त्याच्यापेक्षा 1837 टाइम्स लाइटर वेट असलेले हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत, त्याचा जो स्ट्रीम आहे त्याला तिथे काय म्हणण्यात आलं, कॅथोड रेज ऍक्च्युली. सो हे त्याला तिथे डिस्कवर जे आहे ते झालं की जे कॅथोड रेज आहे हे व्हेरी स्मॉल पार्टिकल्सनी बनलेले आहेत आणि पार्टिकलचा चार्ज कुठला आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. त्या निगेटिव्हली चार्ज पार्टिकलच्या स्ट्रीमने ऍक्च्युली कॅथोड रेज तयार होतात हे त्याला तिथे समजलं त्याच्या रिसर्च मध्ये इन द इयर 1897. आणि ते जे स्मॉलर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स होते ते एवढे स्मॉलर होते, त्यांचं जर कंपॅरिझन आपण हायड्रोजन सोबत जर केलं, हायड्रोजनच्या ॲटम सोबत जर केलं तर दीज आर 1837 टाइम्स लाइटर दॅन दी मास ऑफ हायड्रोजन. याच पार्टिकलला नंतर म्हणण्यात आलं इलेक्ट्रॉन्स. त्यांना नेम काय देण्यात आलं, दीज आर नेम ॲज इलेक्ट्रॉन्स. सो अशी डिस्कवरी जी आहे ती झाली. कशाची डिस्कवरी झाली तर लाईक धिस वे इलेक्ट्रॉन्स आर डिस्कवर. कोणी डिस्कवर केलं तर लक्षात ठेवायचं, इट इज डिस्कवर्ड बाय जे थॉम्सन इन द इयर 1897. डाल्टनची थेअरी आली होती 1808 ला. आफ्टर दॅट अबाउट 90 इयर्स, 89 इयर्स जवळपास झाले. त्यानंतर जे आहे त्या जो स्पियर शेप ॲटम असतो त्याच्यामधला एक सब ॲटॉमिक पार्टिकल जो आहे तो डिस्कवर झाला. त्यावेळेस त्याला निगेटिव्हली चार्ज पार्टिकल जे आहे ते असं म्हणण्यात आलं आणि नंतर मग त्याला नेम देण्यात आलं, दॅट इज इलेक्ट्रॉन्स. दे आर टर्म ॲज, दे आर नेम ॲज इलेक्ट्रॉन्स. सो हे होतं अबाउट डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स
It is discovered by J.J. Thomson in 1897. असा simple तो concept. This is story about the discovery of electron. Now what about protons? प्रोटॉनच्या बाबतीत ऍक्च्युअली काय झालं? सो तो पॉइंट जो आहे तो आपण डिस्कस जो आहे तो इथे आपण करू. दॅट इज डिस्कवरी ऑफ प्रोटॉन्स. हाऊ प्रोटॉन्स गेट डिस्कवर्ड. In the year 1911, Hans Rutherford found that in his experiment on scattering of light or alpha particles on a thin gold sheet foil, he found that some alpha particle get bounced back. 1911 साली जेव्हा रुदरफोर्ड जो आहे तो त्याचा एक फेमस एक्सपेरिमेंट जो आहे तो करत होता किंवा रिसर्च करत होता. आपल्याला ती थेअरी सुद्धा पुन्हा पुढे स्टडी करायची आहे. दॅट इज रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट किंवा रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. तर तो जेव्हा तो रिसर्च जेव्हा त्याचा सुरू होता ऍक्च्युली, तर काय रिसर्च मध्ये ऍक्च्युली काय करत होता, तर अल्फा पार्टिकल जे आहेत त्यांची बंबार्डमेंट जे आहे, अल्फा पार्टिकल जे आहेत त्यांना तो बंबार्ड करत होता. कशावर, तर थीन गोल्ड शीट फॉइलवर. सो थीन गोल्ड फॉइलवर जे आहे ते अल्फा पार्टिकल जे आहे ते बंबार्ड करत होता त्याच्या रिसर्चसाठी. तर त्यामध्ये त्याला काय दिसलं की देअर आर सम अल्फा रेस or there are some alpha particle which get bounced back from that thin gold foil. काही अल्फा पार्टिकल्स जे आहेत ते त्या थीन गोल्ड फॉइलला स्ट्राईक करत होते आणि नंतर बाउन्स बॅक येत होते. त्यावरून त्यांनी कॉन्क्लुजन काय काढलं की त्याला असं समजलं की देअर आर सम पार्टिकल्स विच आर मॅसिव्ह अँड has positive charge. काय समजलं त्याला की जे अल्फा पार्टिकल्स आहेत त्यावरून त्याने कॉन्क्लुजन काय काढलं, जे बाउन्स बॅक होत होते, तर त्याला हे समजलं की ते जे पार्टिकल्स आहेत, जेव्हा त्यांनी त्याच्यावर रिसर्च केला पुन्हा, तर तेव्हा त्याला हे समजलं की त्या पार्टिकल मध्ये जे आहे ते पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्यांची क्वांटिटी सुद्धा जी आहे ती तिथे सफिशियंट त्याला जी आहे ती आढळली तिथे. सो त्या एक्सपेरिमेंट वरून त्याने फायनल कॉन्क्लुजन तिथे काय केलं की देअर इज अ प्रेझेन्स ऑफ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस इन दी ॲटम ऑफ अन एलिमेंट. एलिमेंटच्या ॲटम मध्ये पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस प्रेझेंट असतो हे त्यावेळेस त्यांनी सांगितलं. नंतर याच टॉपिक वर त्यांनी काय केला, तिथे रिसर्च केला. फर्दर रिसर्च जेव्हा त्यांनी केला इन द इयर 1919. सो फॉलोइंग द डिस्कवरी ऑफ न्यूक्लियस, रुदरफोर्ड in 1919 found that the alpha particles, when moved fastly or fastly moving alpha particles, transmuted the nitrogen into oxygen with liberation of hydrogen atom. त्यांनी जेव्हा फर्दर स्टडी तिथे केला आफ्टर डिस्कवरी ऑफ न्यूक्लियस, काही फास्ट मुव्हिंग अल्फा पार्टिकल्स जे आहेत ते तिथे रिलीज केले आणि त्यामध्ये त्याला ऑब्झर्वेशन मध्ये काय आढळलं की ते फास्ट मुव्हिंग पार्टिकल्सने ऍक्च्युअली तिथे त्या एक्सपेरिमेंट मध्ये जो नायट्रोजन तो यूज करत होता, दॅट नायट्रोजन गेट कन्व्हर्टेड इनटू ऑक्सिजन ओनली बिकॉज ऑफ दॅट अल्फा पार्टिकल्स. सो बिकॉज ऑफ फास्ट मुव्हिंग अल्फा पार्टिकल, that nitrogen get converted into oxygen with liberation of hydrogen atom. जी रिएक्शन जर पाहायची झाली तर नायट्रोजन जो आहे तो रिॲक्ट होता अल्फा पार्टिकल सोबत आणि आपल्याला तिथे काय भेटत आहे, तर ऑक्सिजन ॲटम जो आहे तो तिथे भेटत आहे अलॉंग विथ हायड्रोजन ॲटम. He further showed that is the
atoms of other element also get transmuted by this way. त्याला नंतर हे जेव्हा समजलं की बिकॉज ऑफ फास्ट मुव्हिंग अल्फा पार्टिकल नायट्रोजन जो आहे तो ऑक्सिजन मध्ये कन्वर्ट होत आहे विथ द लिबरेशन ऑफ हायड्रोजन. त्यांनी हा एक्सपेरिमेंट जो आहे तो वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या ऍटम्सवर जेव्हा करून पाहिला, सेम टाईपचा एक्सपेरिमेंट, फास्ट मुव्हिंग अल्फा पार्टिकल जेव्हा बंबार्ड केले वेगवेगळ्या ऍटम्सवर वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या, तेव्हा त्याला सेम टाईपचा चेंज जो आहे तो तिथे दिसला. देर इज ऑलवेज ए लिबरेशन ऑफ हायड्रोजन. देर इज ऑलवेज ए लिबरेशन ऑफ हायड्रोजन ऍटम टेक्स प्लेस. त्यावरून त्याने कॉन्क्लुजन तिथे काय काढलं तर ऍक्च्युली त्याला हे समजलं की प्रत्येक ऍटम मध्ये ऍटमचा जो न्यूक्लिया आहे, ज्याला नंतर न्यूक्लियस म्हटलं होतं किंवा पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस त्यांनी म्हटलं होतं, तो ऍक्च्युली कशाचा बनलेला आहे तर हायड्रोजनचा बनलेला आहे. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज जो न्यूक्लियस आहे तो कशाचा बनलेला आहे, हायड्रोजनचा बनलेला आहे. नंतर त्याला फर्दर नेम जे आहे ते देण्यात आलं, दॅट इज प्रोटॉन. कुठलं नेम देण्यात आलं, प्रोटॉन. सो इन दिस वे प्रोटॉन्स गेट डिस्कवर. अशा प्रकारे तो प्रोटॉन जो आहे तो डिस्कवर झाला. सिंपल वेनी प्रोटॉन जो आहे तो डिस्कवर झाला ऍक्च्युली की रुदरफोर्ड जो आहे जेव्हा त्याचा स्कॅटरिंग ऑफ लाईट हा एक्सपेरिमेंट जेव्हा तो करत होता तेव्हा त्याला ऑब्झर्वेशन मध्ये काय दिसलं की जे अल्फा पार्टिकल्स आहेत जे स्ट्राईक होत आहेत त्या थीन गोल्ड शीटवर ऍक्च्युली, तर त्यामधले काही अल्फा पार्टिकल जे आहेत ते बाउन्स बॅक होत आहेत. जेव्हा त्याने नंबर ऑफ टाइम हा एक्सपेरिमेंट करून पाहिला तेव्हा त्याने हे कॉन्क्लुजन काढलं की जे अल्फा पार्टिकल बाउन्स बॅक होत आहेत, दॅट मीन्स दॅट पर्टिक्युलर ॲटम ऑफ गोल्ड और ॲटम ऑफ एनी एलिमेंट कंटेन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियाय किंवा न्यूक्लियस. तिथे काय असलं पाहिजे तर पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस जो आहे तो असला पाहिजे. नंतर जेव्हा त्यांनी फर्दर स्टडी केला त्यांनी काही फास्ट मुव्हिंग अल्फा पार्टिकल जे आहेत ते बंबार्ड केल्यावर नायट्रोजन, तेव्हा त्याला रिॲक्शन मध्ये ऍक्च्युली काय दिसलं तर नायट्रोजन गेट कन्वर्टेड इनटू ऑक्सिजन विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन ॲटम. सो नायट्रोजन जो आहे तो ऑक्सिजन मध्ये कन्वर्ट झाला जेव्हा त्या अल्फा पार्टिकल सोबत ते नायट्रोजन जे आहे तो रिॲक्ट झाला आणि आपल्याला ऑक्सिजन अलॉंग विथ हायड्रोजन ॲटम जो आहे तो रिलीज होताना तिथे दिसला. हाच एक्सपेरिमेंट त्याने वेगवेगळ्या एलिमेंटच्या ॲटमवर जेव्हा केला तेव्हा सेम कन्सेप्ट त्याला दिसला की त्या ॲटम मधून हायड्रोजन जो आहे तो रिलीज झाला. सो यावरून त्याने कॉन्क्लुजन काय काढलं की एव्हरी ॲटम ऑफ एन एलिमेंट कंटेन द न्यूक्लियस अँड विच इज मेड अप फ्रॉम हायड्रोजन. नंतर त्याला नेम जे आहे ते देण्यात आलं, दॅट इज प्रोटॉन. इट इज नेम ॲज प्रोटॉन. So in this way, discovery of protons takes place. अशा प्रकारे प्रोटॉन जो आहे तो ऍक्च्युली डिस्कवर झाला. Now what about neutrons? ऍक्च्युली न्यूट्रॉन जे डिस्कवर झाले, सिंपल वेनी न्यूट्रॉन जे आहे ते डिस्कवर झाले. द एक्झिस्टन्स ऑफ न्यूट्रल पार्टिकल्स फर्स्ट टाइम प्रेडिक्टेड बाय अगेन ऑन्स रुदरफोर्ड इन 1920. रुदरफोर्ड जो आहे त्यांनी काय तिथे प्रपोज केलं स्टेटमेंट तर ऍक्च्युली त्यांनी हे सांगितलं की देयर इज अ एक्झिस्टन्स ऑफ न्यूट्रल पार्टिकल्स इन द ॲटम और इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम. हे फर्स्ट टाइम त्यांनी प्रेडिक्ट केलं इन 1920. त्यानंतर जेव्हा फर्दर रिसर्च झाला इन द इयर 1932 जेम्स चॅडविक measured velocity of protons knockout from paraffins by unidentified radiations come from beryllium. From that he determined the mass of unidentified neutral radiations which come from that beryllium, and he found that its mass is almost same to the mass of the protons. तेव्हा त्यावेळेस त्याला काय समजलं तर ऍक्च्युली जे अनआयडेंटिफाईड रेडिएशन्स आहेत त्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलचं मास जे आहे ते ऑलमोस्ट सेम आहे. कशाच्या इक्वल आहे तर
प्रोटॉन्सचं जे काही मास आहे त्याच्या इक्वल मास जे आहे ते या अनआयडेंटिफाईड रेडिएशन मध्ये असलेल्या पार्टिकल्स जे आहेत त्याचं ते फाइंड आउट झालं. सो त्यावरूनच हे कॉन्क्लुजन जे आहे जेम्स चॅडविकनी जे आहे ते जे काढलं ऑन द बेसिस ऑफ रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट. अगेन रुदरफोर्डनी जे प्रेडिक्ट केलं होतं की देयर इज अ प्रेझेन्स ऑफ न्यूट्रल पार्टिकल्स इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. सो त्या थिअरीला इथे घेऊन हे जे अनआयडेंटिफाईड पार्टिकल्स जे आहेत जे त्याला एक्सपेरिमेंट मध्ये दिसले त्यालाच त्यांनी म्हटलं की दीज पार्टिकल्स आर न्यूट्रल इन नेचर अँड प्रेझेंट इन द nucleus and they are named as neutrons. They are named as neutrons.